कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजय घोषित. मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. शिवराज राक्षेच्या चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवार यांचा आरोप. शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. दोघांनाही कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती. मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पंचांचा निर्णय चुकला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली. कुस्ती सामन्यानंतर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांचा गोंधळ. गायकवाड समर्थकांच्या गोंधळानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवान गडावर. माझ्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटताय? नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. महायुतीला सत्तेमध्ये आणण्यासाठी हिंदू समाजानं मोठ्या प्रमाणात ताकद उभी केली. फक्त हिंदू समाजामुळेच आम्ही मंत्री झालो. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार. नितेश राणे यांचं वक्तव्य. गडीत थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झाला. आता 2029 साली बघू. पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदे यांचा संकल्प. छत्तीसगडच्या कोयलीबेडा जंगलामध्ये 6 तासांपासून नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. कांकेरमधून पोलिसांच्या 2 तुकड्या कोयलीबेडा जंगलाकडे रवाना. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं मुंबईकरांना दर्शन. सायंकाळी 7:24 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं दर्शन झालं. सुनीता विल्यम्स याच स्पेस स्टेशनमध्ये अडकून आहेत. वानखेडेवरील 5व्या T20 सामन्यामध्ये भारताचा 150 धावांनी विजय. अभिषेक शर्माचं अवघ्या 37 चेंडूमध्ये झंझावाती शतक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.